हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली शिंदे व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त असा आलू कोफ्ता कसा बनवायचा ते. अगदी रेस्टॉरंट स्टाईल आलू कोफ्ता आज आपण बघणार आहोत. इथं मी घेतलेले आहेत 3 बटाटे उकडलेले. त्यासाठी आणखी घेतलेलं आहे बारीक कट केलेली मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ आणि अद्रक. आता आपण इथे घेणार आहोत बारीक चिरलेली मिरची टाकणार आहोत, अद्रक बारीक चिरलेलं, मीठ चवीनुसार, लाल तिखट आणि कोथिंबीर. सर्व मिश्रण आपण त्यामध्ये मिक्स करायचं आहे. आता घालणार आहोत गरम मसाला. गरम मसाल्याने कोफ्त्याची टेस्ट अगदी सुंदर लागते. आणि आता त्यामध्ये मिक्स करायचं आहे 2 चमचे डाळीचं पीठ. तुम्ही घट्ट पातळ बघून डाळीचं पीठ त्यामध्ये घालू शकता. अजून जर गरजेचं वाटलं असेल तर आणखी त्यामध्ये डाळीचं पीठ घातलं तरी चालतं. कारण कधी कधी काय होतं, बटाट्याला पाणी सुटलं जातं आणि ते पातळ होतं. अशा प्रकारे मी सर्व घट्ट गोळा करून घेतलेला आहे. आता आपण त्याचा असा छोटे कोफ्ते बनवून घेणार आहोत. अगदी अशा लिंबाच्या आकाराचे बनवायचे आहेत. जसं की लिंबूचा आकार असतो सेम तसं बघा. अशा प्रकारे आपण सर्व कोफ्ते हे बनवून घेणार आहोत. मस्त असे गोल गोल आकार द्यायचा आहे त्याला. बघा, अशा प्रकारे सर्व कोफ्ते आपण बनवून घेतलेले आहेत. आता आपण हे तळून घेणार आहोत. मी इथे तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी. आपण सर्व कोफ्ते त्यामध्ये सोडणार आहोत. आणि गॅस हा थोडासा फुलच ठेवायचा आहे, कारण कमी गॅस ठेवल्यास कोफ्ते हे जास्त तेल शोषलं जातं आणि मग ते पचपच होतात. त्यामुळे थोडासा सुरुवातीला तर फुल फ्लेम ठेवायचा आहे आणि नंतर थोडंसं कमी केला तरी चालतो, पण शक्यतो थोडासा फुलच गॅस ठेवायचा. बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे कोफ्त्यांना. अगदी छान दिसत आहे आपले कोफ्ते. अशा प्रकारे मस्त आपण कोफ्ते तळून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे सर्व कोफ्ते तळून घ्यायचे आहेत आपण. बघा, मस्त एकदम जबरदस्त दिसत आहे. आता आपण एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे. त्यात आपण घालणार आहोत तमालपत्र, 2 लवंगा, 2 इलायची आणि दालचिनी, अर्धा इंच दालचिनी आहे. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत 8 ते 10 काजू. काजू ऑप्शनली आहे, पण काजू घातल्याने कोफ्त्याची चव ही अतिशय सुंदर येते आणि एकदम रेस्टॉरंटसारखे कोफ्ते लागतात. आता त्यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. मस्त बघा, असा कट करून घेतलेला आहे मी. आणि तो आपण एक 2 ते 3 मिनिटे वाफळून घेणार आहोत. आता त्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो ही पूर्णपणे असे 3 ते 4 मिनिटं वाफळून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ. आता आपण त्याला कव्हर करणार आहोत 3 ते 4 मिनिट. अशा प्रकारे बघा, मस्त असे आपलं पूर्ण वाफळून झालेलं आहे ते. आता आपण त्याची ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत. आपण मिक्सर जारमध्ये काढलेला आहे आणि त्याची बघा एकदम बारीक ग्रेव्ही ही तयार केलेली आहे. आता इथे आपण एक ठेवलेला आहे पॅन, त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि त्यानुसार घालणार आहोत जिरे. आता जी आपण ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे ती त्यामध्ये टाकणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये लगेच लाल तिखट आणि गरम मसाला ते घालू शकता, पण मी इथे फक्त सुरुवातीला जिरं घातलेलं आहे आणि डायरेक्ट ग्रेव्ही टाकलेली आहे, कारण मी त्याला वरून तडका देणार आहे. मस्त ग्रेव्ही थोडीशी उकळून घ्यायची आहे. आता इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये घालणार आहोत लाल तिखट, धनेपूड आणि हळद. मस्त आपण इथे तडका दिलेला आहे त्याला.
तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर तुम्ही आधीच त्यामध्ये धनेपूड ते घालू शकता, किंवा नंतर तडका दिल्यावरही छान मस्त कलर येतो भाजीला. बघा मस्त अशी आपली ग्रेव्ही उकळलेली आहे. मी कमीत कमी 3 ते 4 मिनटं ही ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे, जेणेकरून त्याचा तो कांद्याचा आणि टोमॅटोचा कस हा कमी होईल आणि त्याची छान टेस्ट लागेल. आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. एखादा ग्लासभर पाणी घालायचं आहे, कारण ग्रेव्ही खूप घट्ट झालेली आहे आणि कोफ्ते हे आपण ज्यावेळेस ग्रेव्हीमध्ये सोडतो त्यावेळेस ते पाणी त्यामधलं शोषून घेतलं जातं आणि ते खूप घट्ट होतात. आता आपण लगेच त्यामध्ये घालणार आहोत काही मसाले, गरम मसाला आणि कस्तुरी मेथी. अशा प्रकारे मस्त हलवून घ्यायचे आहे आणि परत एक 2 ते 3 मिनटं आपण ते शिजवून घेणार आहोत. मी त्यामध्ये घातलेलं आहे बटर. थोडीशी मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल चव येण्यासाठी बटर घातलेलं आहे. बघा आपल्या ग्रेव्हीला मस्त अशी उकळ आलेली आहे. आता आपण यामध्ये लगेच कोफ्ते सोडणार आहोत. मी इथे सर्व कोफ्ते त्यामध्ये सोडत आहे. मस्त पुन्हा एकदा आपण ज्यावेळेस कोफ्ते सोडतो पुन्हा एकदा 2 ते 3 मिनटं त्याला आपण कवर करून शिजवून घेणार आहोत. एकदम जबरदस्त अशी त्याला कलरही आलेला आहे आणि खूप मस्त असे कोफ्ते आपले रेडी आहेत. एक 2 ते 3 मिनटं आपण त्याला कवर करूया. बघा मस्त, बघा कोफ्त्यांनी पाणी शोषलेलं आहे त्यामधलं आणि ग्रेव्ही ही घट्ट होत आलेली आहे. मस्त बघा, आणि आपल्या कोफ्त्यालाही एकदम मस्त अशी कलर आलेला आहे. आता त्यामध्ये घालणार आहोत आपण कोशिंबीर आणि गॅस ऑफ करणार आहोत. बघा जबरदस्त असे आपला कोफ्ते रेडी आहेत. सगळ्यांनी व्हिडिओ नक्की ट्राय करा, पूर्ण बघा. आवडल्यास लाईक कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा जबरदस्त, बघा एकदम रेस्टॉरंटसारखे कोफ्ते आपले अगदी रेडी आहेत आणि कलरही किती सुंदर दिसते बघा आणि टेस्टही खूप सुंदर झालेली आहे त्याची. बघा मस्त किती छान दिसत आहे बघा कोफ्ते. सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.